त्या दिवशी घरात मी एकटीच होते. नवऱ्याला कामासाठी 8 दिवस बाहेर जावं लागणार होतं. मग मला घरात एकटीच राहायचं होतं. माझ्या नवऱ्याचा जवळपास एक खूप खास मित्र होता. त्याचं लग्नही होऊन 1 वर्ष येत होतं आणि माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. मला अजूनही मुलं वगैरे झालेली नव्हती आणि आज पहिल्यांदाच माझा नवरा मला सोडून 8 दिवसासाठी बाहेर जाणार होता. म्हणून नवऱ्याने सांगितले, "आता तू एकटी कशी राहणार घरी, तर आपण राकेशला आणि त्याच्या बायकोला दोघांनाही आपल्या घरी तुझ्यासोबत राहायला बोलवूयात. ते दोघे एका खोलीमध्ये झोपतील आणि तू हॉलमध्ये झोपत जा." म्हणजे राकेशची बायको घरी असल्यावर तुझेही मन लागेल. मलाही तसंच वाटू लागलं होतं. मित्रांनो, याच राकेशनाही 7 दिवस आणि 8 रात्री त्या कशा सोबत माझ्या याबद्दल आपण आज कथेमध्ये पाहणार आहोत. मी विचारही केला नव्हता एवढा पुढचा माझ्या नवऱ्याचा मित्र निघाला, पण त्याने जे काही केलं ते पुढे कथेत पाहूयात. कथा शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हे थोडं बरं वाटेल आणि हातात घेऊन तयार असाल तर खूपच छान आहे. म्हणजे ते पुढे कथा ऐकून तुम्हाला कदाचित असं होईनाच. तर चला सविस्तर पाहूयात. मित्रांनो, तुम्हाला माझ्याबद्दल थोडं सांगते, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल मी दिसायला कशी आहे. माझा दिसायला रंग एकदम गोरा आहे. मी लग्ना अगोदर दिसायला थोडीफार सावळीच होते, पण जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मला नवऱ्याचं आणि पाणी लागल्यापासून मी दिवसेंदिवस सुंदर दिसायला लागली होते. त्यामुळे पोरं माझ्याकडे खूप बघायचे. आजकालच्या पोरांना मुलींपेक्षा लग्न झालेल्या बायकाच खूप आवडतात आणि त्यात मी दिसायलाही तशीच. मित्रांनो, माझं नाव सुद्धा आहे आणि मी तशी खेडेगावातली होते. मला खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीचं जाणीव होती आणि मी कॉलेजला असताना सुद्धा खूप खेळ करून बसले होते आणि त्यासाठीच वडिलांनी माझं नाव 12वी होताच लावून दिलं. माझ्या मनात एवढ्या लवकर लग्न करायची हौस नव्हती. मला पुढे शिक्षण करायचं होतं, पण मी ऊसाच्या शेतामध्ये 2-4 वेळा सापडले होते. मला 2-3 वेळा घरच्यांनी खूप समजावून सुद्धा सांगितले होते, पण मी वयात आल्यामुळे मला त्या गोष्टीची आवडच निर्माण झाल्यासारखी झालेली होती आणि ते होणार का नाही ते तर नैसर्गिक आहे असं मला वाटायचं. पण लग्नानंतर हे माझ्या मनावर ताबा येत नव्हता आणि लग्न अगोदर जसे मुलांकडे बघायची माझी नजर होती तशीच लग्नानंतर माझी तशीच राहिली. पण लग्नानंतर मी कोणासोबतही मैत्री केली नव्हती आणि कोणासोबतही खेळ खेळायला गेलेली नव्हती. लग्ना अगोदर मी खेळांमध्ये खूप माहिर होती, पण हे माझ्या लग्नानंतर नवऱ्याला माझे काहीच कळालं नाही आणि त्यांनी मला कधी विचारलंही नाही, कारण मला सर्व गोष्टी ठाऊक होत्या. त्यामुळे मी त्या लग्नाच्या रात्री खूपच ओव्हर ॲक्टिंग करून माझे जी काही लग्नाच्या अगोदर चूक झालेली होती, म्हणजे मी ज्या कोणाचा घेतला होता, मी ते सहजपणे ॲक्टिंग करून विषय जिथल्या तिथं मिटवला होता आणि नवऱ्यालासुद्धा वाटले होते की मी एकदम कोरी आहे, पण खरं तर खूप लॉलीपॉपचे टेस्ट मी घेऊन बसलेली होती. आता त्या दिवशी माझ्या नवऱ्याला जायचे होते. माझ्या नवऱ्याची जाण्याची सर्व काही तयारी झाली होती आणि नवरा सकाळी 8ला निघून गेला आणि मला जाताना सांगितले की राकेशला यायला सांगितलं आहे. मी सुद्धा नवऱ्याला हो ठीक आहे म्हणून म्हटले आणि तुम्ही काही काळजी करू नका म्हणून सांगितले. राकेशला सुद्धा नोकरी होती. तो नोकरी करून संध्याकाळी त्याच्या बायकोसोबत घरी येणार होता. मी दिवसभर घरामध्ये एकटीच होते. मला बोर होत होते आणि मला दिवसभर काहीच करमत नव्हते, पण संध्याकाळी राकेश आणि त्याची बायको येणार आहे म्हणून मला थोडा आधार वाटत होता, कारण यापूर्वी मी या घरात कधीच एकटी राहिली नव्हती. आता संध्याकाळची 6 वाजत आलेले होते आणि घराचा दरवाजा लावलेला होता. घराची बेल वाजले. मला माहीत होतं की राकेश आणि त्याची बायको दोघेजण येणार आहेत. मी माझी ओढणी वगैरे व्यवस्थित केली आणि जाऊन दरवाजा काढले तर माझ्यासमोर फक्त राकेशच होता. त्याची बायको आलेली नव्हती. मला वाटलं त्याच्या पाठीमागे त्याची बायको असेल, पण ती काही मला दिसलीच नाही. मी त्याला म्हणालो, "राकेश भाऊजी, ताई कुठे आहेत?" तो बोलतच आत घरामध्ये शिरला आणि "अहो वहिनी, मी तर कालच माहेरी निघून गेली आहे
आणि मला तुमच्या नवऱ्याला म्हणजे विजयला सांगायचं लक्षातच राहिलं नाही आणि मी ते सांगायला विसरलेलो आहे असा राकेश बोलत होता. मला आश्चर्य वाटलं. माझ्या नवऱ्याने तर त्या दोघा नवरा बायकोला माझ्यासोबत रात्री घरी झोपायला बोलावलं होतं, पण हा राकेश फक्त घरी आलेला होता. मी थोडी विचारातच पडले की याला माहीत नसेल का मी घरी एकटीच आहे आणि विजय घरात नाही आणि माझ्या नवऱ्याने तर त्या दोघांनाही बोलवले होतं. मग तो पुरुष आहे आणि मी एक स्त्री आहे. आम्ही दोघेही विवाहित आहोत, तरीसुद्धा तो माझ्या घरी माझा नवरा नसताना कसा राहू शकतो आणि माझ्या नवऱ्याला हे माहीत आहे का नाही मला काही कळत नव्हते. आता रात्रीचे 8 वाजत आलेले होते. मी त्या दोघांचा जेवणाची व्यवस्था सुद्धा करून ठेवलेली होती. पण मग आम्ही थोडा वेळ टी व्ही बघत बसलो. आता मला स्पष्ट कळालं होतं की बायको येणार नाही आणि राकेशची इथे आज रात्री जाणार आहे आणि आम्ही दोघांनीही बसून जेवण केलं. इकडच्या तिकडच्या फेऱ्या, थोड्याफार गप्पा गोष्टी मारले. राकेशचा स्वभाव हा खूप बोलका होता, त्यामुळे तो आल्याने मलाही थोडेफार करमत होतं, कारण मला एकटीला खूप कसं तरी वाटत होतं आणि मला आता जेवण केलं नाही थोडी झोप येऊ लागली होती. मी राकेशला म्हणाले, राकेश भाऊजी, तुम्ही इथे हॉलमध्ये झोपता का? रूममध्ये झोपणार आहात? तेव्हा राकेश म्हणू लागला, हो रूममध्ये. मग तुम्ही पण झोपणार का तिथे? असं म्हणला आणि हसून लागला. मी म्हणाले, नाही हो भाऊजी, असं काही नाही. म्हणजे तुम्ही तिथे झोपणार आहात का हॉलमध्ये झोपू शकता? तो म्हणाला, मी झोपतो हॉलमध्ये. असं काही नाही, तुम्ही जाऊन व्यवस्थित रूममध्ये झोपा, कडी नक्की लावा म्हणाला आणि मी सुद्धा त्याला थोडी स्माईल दिली आणि रूममध्ये निघून गेले. त्याने 2 वेळा मला डिवचल्या असल्यासारखं केलं होतं, त्यामुळे माझ्या मनामध्ये वेगळेच दृश्य तयार होऊ लागले होते. पण मी थोडा त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवून मी झोपण्याचा प्रयत्न करू लागले आणि नवऱ्याला फोन करून सांगावं की राकेश भाऊजी एकटेच आले आहेत आणि त्याची बायको आली नाही. मी नवऱ्याला 2 वेळा फोन केला, पण त्याचा फोन काही लागलाच नाही. काहीतरी कामात बिझी असेल म्हणून मी सुद्धा नंतर काही ट्राय केला नाही आणि मी झोपू लागले. दरवाजा पुढे केला, कडी लावली आणि झोपी गेले आणि सकाळी उठून राकेश अंघोळ करून निघून गेला आणि त्याचे ओले कपडे असलेले माझ्या घरीच होते आणि आता ते मलाच धुवावे लागणार होते, कारण तो बिना धुता निघून गेलेला होता. आणि नंतर मी माझे सर्व काम आटोपून कपडे धुवायला जात होते, तेव्हा मला राकेशचे ते आतली कापडं दिसली आणि ते घेऊन धुवायला जात होते. मी हातात घेल तेव्हा मला खूप सारे पाणी पडलेले डाग दिसू लागले होते. मला ते पाहता क्षणी समजलं की तो राकेश निघालेला रस होता आणि तो खूप सारा पसरलेला होता. पण मी मात्र नक्की होतं की राकेश अंघोळ करून जात असताना त्याचे एक काम करून गेले असावे, कारण माझे सुद्धा आतले कपडे तिथेच पडलेले होते आणि माझा सुद्धा चड्डीवरती तसेच डाग मला दिसू लागले होते आणि तो सकाळी अंघोळ करून तसाच निघून गेलेला होता. मला कळालं होतं की राकेश कंपनीत अंघोळ करून जात असताना त्याचे एक काम करून गेला असावा. आता दिवस निघून गेला, रात्र झाली. कालच्यापेक्षा आजच्या रात्री राकेश माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारत होता आणि तो म्हणाला, मग वहिनी, आता लग्नानंतर जिंदगी कशी जात आहे आणि लग्ना अगोदर कशी होती? मी त्याला म्हणू लागले की खूप भाऊजी, लग्नाच्या अगोदर खूप छान आयुष्य होतं. लग्न झाल्यानंतर ती यार 4 भिंतींमध्ये राहावं लागतं. म्हणून तो म्हणू लागला, म्हणजे तुम्हाला मोकळं आणि आझाद फिरायचं खूप आवडतं वाटतं. मी म्हणाले, असं काही नाही, पण लग्नानंतर हौस मजा जी लग्न अगोदरची असते ती होत नाही. आणि त्याने एवढीच गोष्ट पकडली आणि म्हणाला, तुम्हाला कोणती मजा हवी आहे? तुम्ही सांगा. तुम्ही म्हणाल ते तुमच्यासाठी आपण ते करूया. म्हणजे आता विजय सुद्धा नाही आणि तुम्ही मला एका मित्राप्रमाणे सांगू शकता. तो बोलत बोलत त्याचा हात बाबूराववर जात होता आणि माझी नजर अचानक तिथे पडली. तो बोलत तरी होता आणि त्याचा हात तिथे जात होता. मला लक्षात आलं होतं, तू माझ्याकडे बघूनच वेडा झाला आहे. आता काय बोलू मला काही कळत नव्हतं, पण
मधला शैतान जागी झाला आणि मी सुद्धा त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ लागले आणि त्याने तेवढ्यामध्येच आपल्या बॅगमधून एक विस्कीची बॉटल काढली आणि टेबलवर ठेवली आणि म्हणाला, वहिनी चालते का तुम्हाला? मी त्याला नाही म्हणून सांगू लागले आणि मी अगोदर कधीही घेतली सुद्धा नव्हते, पण तू मला म्हणू लागला की काय मला कंपनीत तरी द्या, म्हणजे माझ्याजवळ येऊन तरी बसा, म्हणजे मला सुद्धा काही वाटणार नाही. त्याने त्याला पॅक केला आणि घेतला. थोड्याच वेळामध्ये त्याला धुंदी चढू लागली होती आणि तू म्हणाला, वहिनी हे तुमचं बरोबर नाही. तुम्ही मला एकट्याला घ्यायला लावता आणि तुम्ही नुसतं बघत बसता. माझ्यासाठी तुम्हाला थोडी घ्यावीच लागेल. त्यानंतर अगोदर एक पार केलेली होती आणि माझ्यासाठी म्हणून त्याने दुसरी काढली, टेबलवरती ठेवून दिले आणि त्याने दोघांसाठीही ग्लास तयार केले आणि म्हणाला, कोणी माझ्यासाठीच एवढा तरी तुम्हाला घ्यावाच लागेल. पण मला वाटलं एवढी सांग घेतला नाही काय होणार आहे, म्हणून मी पूर्ण एका झटक्यामध्ये संपवून टाकली आणि थोड्या वेळातच चक्कर आल्यासारखे होऊ लागले आणि त्यातच त्याने मला आणखीन एक दुसरा दिला. त्यात मी पूर्ण वेगळ्या दुनियामध्ये गेल्यासारखं गेले होते. त्याचसोबत मी काही पण बडबड करत होते. मला काहीच कळत नव्हते. मी त्याच्या जवळ जाऊन बसले आणि तो सुद्धा माझ्या जवळ येऊन बसला. थोडं थोडं करत त्याने बाबूराव बाहेर आलेला होता आणि त्याचा सुगंध माझ्या नाकाजवळ आला होता. मी ओळखलं, पण लॉलीपॉप बाबूराव घेत होते आणि त्याला हे सर्व काही कळत होते, पण मी नको नको ते त्याच्यासोबत पाप करत होते आणि रात्र निघून गेली. मला सकाळी जाग आली. मी हॉलमध्येच होते आणि माझ्यावर एकही पांघरूण आणि कपडासुद्धा नव्हता आणि पाहते तर राकेश अंघोळीला गेला होता. तो परत आला आणि म्हणाला, सुधा उठली का म्हणाला. त्याने वहिनी म्हणायची सोडून मला सुधा असे म्हणले, म्हणजेच आता त्याला थोडं थोडं लक्षात ठेवून लागलं होतं. मी त्याला म्हणाले, काय झालं, रूममध्ये झोपली होते ना, मग इथे कशी आली? तो हसला आणि म्हणाला, तो रूममध्ये झोपलीच नव्हती, तू इथे माझ्याजवळ झोपलेली होती. मला घामात फुटला आणि तो म्हणाला, आठवत नाही का काही? ते म्हणालो, हो. त्यांनी त्यांचा मोबाईल काढला आणि माझ्या हातात आणि बघ हा व्हिडिओ म्हणाला. मी व्हिडिओ पाहायला मोबाईल घेतले आणि ते आपले दृश्य पाहून मी खूपच उठून गेले, कारण बाकीचे आणि माझे संबंध त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते आणि मी स्वतःहूनच हे सर्व काही पाप करत होते. राकेशने मला व्हिडिओ दाखवला, पण काही खाली घालून होते. मला हे त्याचे मुद्दामून केले होते आणि माझे मन त्याच्याकडे वर करून बघायला सुद्धा लाज वाटू लागली होती. मी आता त्याला झटकन घराच्या बाहेर पाठवून दिले. जादूगर मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केला आणि त्याला सांगितले की आज रात्री यायला नको. पण तो, असं काय झालं वहिनी? मी काय केलं? जे केलं ते स्वतःहून तूच केलं म्हणाला. मी म्हणाले, जे झालं ते झालं आणि ते आता विसरून जा. तो म्हणाला, नाही वहिनी, मला एक वेळ आणखीन पाहिजे. मी त्याला अजिबात जवळ थांबू नको आणि पाठवून दिलं आणि तो निघून गेला. मी तशीच बोलून होते. मला फक्त सुद्धा येत नव्हते. राकेशने सोडलेले नव्हते अजूनही तसंच आणि म्हणावं तसं पडूनही तशीच. मग मी तशीच झोपून राहिले आणि त्या दिवसांपासून राकेशला घरी बोलावलेच नाही. तो काही दिवसानंतर मला खूप बोलायचा प्रयत्न करू लागला होता, पण मी त्याला अजिबात जवळसुद्धा फिरवू दिले नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या.